आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। मी मंगेश शिला, करंजाडे सरपंच। नक्कीच याच्या आधी सत्ता शेकापक्षाची होती, त्यानंतर आपली भाजपची सत्ता आली। आज 1.5 वर्ष झाली। तुम्हाला म्हणतो पाण्याचा प्रश्न हा 2019 पासून चालू आहे। काही मोर्चे निघाले, काही खांडे मोर्चे निघाले, पण जेव्हा आपण सत्ता आली, जेव्हा सत्ताला आल्यापासून आपण पाण्यासाठी सातत्य पाठपुरावा करत होतो। जेव्हा सत्तेला आलो तेव्हा पहिले आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांशी मीटिंग घेतली, एमजीपीच्या अधिकाऱ्यांशी मीटिंग घेतली। व पाण्याचा प्रॉब्लेम काय, तर ते बोलले पाणी प्रेशर कमी येतो। ठीक आहे, प्रेशर कमी येतो, मग त्याला उपाय काय? तर मग आपण बूस्टर बसवला, जे आपला चिंचपाडा ब्रिजचे ते नवीन बूस्टर बसवला। तो बूस्टर बसवल्यानंतर काही थोडाच दिवस पाणी व्यवस्थित सुरळीत चालला, नंतर डबल प्रॉब्लेम यायला लागला, बाबा नाही पाणी कमी येतो प्रेशरमध्ये। त्यासाठी आपण मग एक सेक्टर 6ला हिल साईडला, शक्यतो जास्त हिल साईडला प्रॉब्लेम येतो, कारण की आपला सेक्टर 2ला MBR टाकी आहे, तिथून पाणी प्रेशर टाकी आहे, तिथून पाणी प्रेशर सेक्टर 6 पर्यंत जाईपर्यंत टाकीचा जो साठा आहे 5 MLD तो पुरेसा त्यांना होत नव्हता। तर त्यासाठी आपण पाठपुरावा करून MGP कडे आणि सिडको पाठपुरावा करून एक नवीन कनेक्शन आपण घेतला 150 MLD चा। तर जेणेकरून त्यांना रोजचा 24 तासात 2 MLD पाणी येतो, त्यामुळे त्यांचा एक तो प्रश्न सॉल्व्ह झाला। नंतर मध्ये थोडासा सिडकोचा आणि MGPचा थोडासा प्रॉब्लेम होता, कारण की आपल्याला सिडकोचं स्वतःचं पाणी नसून पाणी हा MGP कडनं घेतला जातो, आणि MGP ला पाणी कुठनं येतो तर पाताळगंगा नदी तिथनं पाणी यायला जातो, आणि पाताळगंगा नदीतून वायाला इथनं कच्चं पाणी घेतलं जातं बोकरपाड्याला, आणि बोकरपाड्याला फिल्टर करून तो आपल्याला करंजाडेला पनवेलला इकडे पाणी दिला जातो। आता कसं बोकरपाड्याची ही जे प्लॅन आहे किंवा लाईन आहे ही 40 वर्ष झाली त्या लाईनला, त्यामुळे ती लाईन जीर्ण झालेली आहे। त्यामुळे पंप नवीन टाकला आहे किंवा पंपाचा कधी प्रॉब्लेम येतो, कधी लाईनचा प्रॉब्लेम, 40 वर्षाचे पाईप झाले, त्यामुळे पाईप ते जीर्ण झालेले आहे। प्रेशर दिला किंवा काय थोडं 1 महिनाभर व्यवस्थित चालतो, मग लाईन फुटते किंवा डॅमेज होते, त्यामुळे हा प्रॉब्लेम चालूच असतो। जेव्हा निवडून आलो आपली 1.5 वर्ष आली, तिथपासून आम्ही सिडकोला बोलतो, सिडको आम्हाला सांगायची बाबा लाईनचा प्रॉब्लेम असेल तर पाठपुरावा करून आपण ती लाईनही तर 1.5 वर्षामध्ये लाईन नवीन टाकलेली पलसपास ते JNPT, आणि ती लाईन आता अंडरपास आहे। तुम्हाला तो 1.5 वर्षांमध्ये काम पूर्ण झालेलं आहे। आता तो क्षण आलेला आहे का पाण्याचा प्रॉब्लेम 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल केव्हा, जेव्हा ही जी लाईन आहे, जी जुनी लाईन ती बंद करून पलस पाहून JNPT पर्यंत ती लाईन चालू केली तर 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण ती लाईन अंडरपास आहे, वरती कॉन्क्रीट आहे, डॅमेज होणार नाही, जीर्ण होणार नाही। त्यामुळे तुम्हाला म्हणतो जे 1.5 वर्षांमध्ये आपण सत्तेला आलो हे पाठपुरावा करून आज करंजाडेचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करणार आहे। जसं करंजाडेचा रोडचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, तसं आम्ही पाण्याचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करू। तुम्हाला सांगतो म्हणजे आमदार साहेब नेहमी महिना 1.5 महिने विचारत असतं बघ करंजाडेचं काय सिच्युएशन। आता बारणे साहेबांच्या इलेक्शन टायमाला त्यांनी जाहीर सभा घेतली आमदार साहेबांनी पैजवाली, येत्या सप्टेंबरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नक्कीच। तुम्हाला म्हणतो ना आमदार साहेब पाठपुरावा असतो, नेहमी असतो आमदार साहेब। आताही आज मीटिंग झाली MD बरोबर, त्या MD बरोबर मीटिंग झाली, तेव्हा अधिकारी होते मूल साहेब, तेव्हा आमदार साहेबांनी स्वतः बोलले येत्या 7 दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर येत्या अधिवेशनामध्ये मी पहिला करंजाडेचा पाण्याचा प्रश्न मांडी। तर खरं आमदार असा होता आमदार महेश बालदी सरकार का जो पाणी प्रश्नासाठी अधिवेशनापर्यंत प्रश्न मांडणारे पहिला, तर खरं मी आमदारांचं खरं मनापासून आभार मानतो। साहेब नेहमी आमच्या पाठीशी असतात। करंजाडेचा विकास झाला तर आमदार महेश बालदी साहेबांच्या मुळेही झालेला आहे। तर तुम्हाला म्हणतो आमदार साहेबांनी आता उद्याही आमदार साहेब आज मीटिंग झाली MD बरोबर, नंतर MGPचे वायदंडे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनाही बोलले कधीपर्यंत लाईन चालू, ते बोलले येत्या 7 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तरी आमदार साहेब बोलले उद्या आम्ही मंत्रालयामध्ये जाणार, मंत्रालयामधनं तिथेही पाठपुरावा करणार आहे। नक्कीच तुम्हाला म्हणतो करंजाडेचा प्रश्न सॉल्व्ह करतील तर आमदार महेश बालदी साहेबच करतील, दुसरा कोणी करणार नाही। काही लोक काही राजकारण करतात, तिथं राजकारण कोणी करू नये। तुम्हाला म्हणतो मी जनतेला सर्व आवाहन करतो का खरं पाण्याचा प्रश्न 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जरी जो वरची लाईन चालू झाली आपली पलसपास ते JNPT, त्यांना पाणी इथून JNPTला पोहोचवत आहे, त्यामुळे आता जो प्रेशर आहे त्याच्या 10 पटीने प्रेशर वाढला जाईल। त्यामुळे आपल्याला जी टाकी आहे MBR, ते MBR टाकीमध्ये न साठा करता डायरेक्ट ते सोडणार आहेत आपल्या लाईनला, आणि डायरेक्ट लाईन सोडली तर 24 आवर्स आपल्या करंजाडेचा पाणी प्रश्न सॉल्व्ह होईल, 24 आवर्स पाणी राहील। तर सर्वांना आवाहन करतो मी नागरिकांना, नक्कीच पाण्याचा प्रश्न आमदार साहेब सोडतील, आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्व पाठपुरावा चालू आहे, नक्कीच पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू। धन्यवाद। आता तुम्हाला आज मीटिंग झाल्याप्रमाणे जसे सिडको MGP वर अवलंबून आहे तसं MGPला आम्ही पाठपुरावा करून लाईनी नवीन टाकलेली आहे। येत्या 7 दिवसामध्ये जे MGPचे वायदंडे साहेब आहेत ते साहेबांनी सांगितले येत्या 7 दिवसामध्ये आम्ही नवीन लाईन चालू करतो।
जर नवीन लाईन चालू केली तर मला वाटतं एक तर 7 ते 8 दिवसांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जर वरची लाईन चालू झाली तर आता करंजवाड्याला रिक्वायरमेंट किती 18 ते 19 MLD, आता भेटे किती 16, 13, 12, 9 असं. तर कंटिन्यू तिथं आपल्याला एक 18 MLD भेटला तर 99% करंजवाड्याचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आज दुपारी ठीक 2:30 वाजता करंजवाड्याचा पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत आहे. त्या संदर्भात आज उरणचे आमदार, करंजवाड्याचे सरपंच, तसेच भारतीय जनता पार्टीचे कर्नाशक शेलार आणि काही ग्रामस्थ होते, असे लोक मिळून आज सिडकोचे MD माननीय सिंगल साहेब यांच्याशी आज 2:30 वाजता चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमध्ये असा निष्कर्ष लावण्यात आला की जी आपली जुनी लाईन आहे कुठली MGPLची, ती लाईन थोडा जीर्ण आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन लाईन दिलेली आहे हायवेवरनं, तर ती आपली जुनी लाईन काढून तदनंतर ती हायवेची लाईन आहे त्याला आपली सगळी जोडणी होणार आहे. तर त्याच्यासाठी एक 7-8 दिवसाचा कालावधी लागेल. त्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होईल. तदनंतर दुसरा विषय आहे की आता सगळीकडं पाणी 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 चाललेलं आहे, परंतु आता ह्या 2 दिवसापासून पाणी सुरळीत होत आहे. कालचा एक प्रॉब्लेम असेल की काल आपला एक 2 तासाचा काहीतरी शटडाऊन होता MSCDC, तर त्याच्यामुळे एक झोन 2ला पाणी थोड्या प्रमाणात कमी आलेलं होतं. परंतु ते आज त्यांच्याशी आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली, त्याच्यात असं निष्पन्न झालं की आजपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि येणाऱ्या ह्या 2-3 दिवसामध्ये आपला पाणी पुरवठा व्यवस्थित होईल. तर करंजवाडीतील नागरिकांना आज मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते, ना कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या ह्याचा आहे, आज आम्हाला पण ह्या पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावं लागते. कारण लोकांच्या समस्या आम्हाला घेऊन पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी आता सरपंच पण आपले प्रयत्न करतात, अनेक संस्था आहेत ते पण त्यांच्या पाठीशी आहेत पाणी प्रश्नासाठी. आता आम्ही रस्त्यावर उतरून कामं करतोय, कुठलीही आम्ही आश्वासनं कोणाला देत नाही. आम्ही डायरेक्ट आमच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्याला हात घालतोय. आम्ही जे कामं जे आपण करतोय त्याचाच आम्ही पाठपुरावा करतोय. असे फेक कामांचं आश्वासन आम्ही कोणाला देत नाही. नमस्कार, माझं करंजवाडी वासियांना सर्वांना आव्हान आहे, कुठल्याही भूलथापांना बली पडू नका. करंजवाड्यामध्ये 1.5 वर्ष झाले भाजपची सत्ता आलेली. त्यामध्ये आम्ही कामांचा विकास जो काय असतो तो करंजवाड्याला प्रथमच अनुभवला आहे. आज रस्ते झालेत, आज गार्डनचं काम चालू आहे, निविदा प्रक्रियेमध्ये आहे. टाटा पावरचा रस्ता आम्ही केला आहे. त्यानंतर आम्ही करंजवाड्यात छोटे मोठे आदिवासी वाड्यांना घरकुलं मंजूर करून दिले. घरकुलाची कामं सुरू होणार आहेत. राहिला पाण्याचा प्रश्न, तर पाण्याचा प्रश्न हा भाजप सत्तेत येण्याआधी करंजवाड्यात पाणी प्रश्न हा फार गंभीर होता. जेव्हापासून भाजप सत्तेत आली त्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून तो प्रश्न आता कायमचा संपत आणलेला आहे. आज माननीय आमदार श्री महेश बालदी साहेबांनी आज MD सोबत, सिडकोच्या MD सोबत बैठक घेतली. स्वतः मंगेशजी शेलार होते, आमचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील साहेब होते. त्यामध्ये आज दिनांक 13 जून साधारणतः आपला हा पाणी प्रश्न हा कायमचा 22 जून पर्यंत कायमचा मार्गी लागू शकतो. हे 100% लागेल असं आज ज्या झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार आपण सांगतो. आणि जर हा प्रश्न आता एकदम कायमचा मार्गी लागेल, कारण जी आपली जुनी लाईन होती करंजवाड्यात जो पाणी पुरवठा सप्लाय होतो ती 40 वर्ष जुनी असल्यामुळे ती जीर्ण झालेली आहे. जर तिथूनच मूल साहेब होते, आमदार साहेबांनी वायदंडे साहेबांना तिथंच फोन लावला समोरासमोर, आणि वायदंडे साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं की 22 आता येत्या सोमवारी ईद आहे, ईदमुळं तो आपल्याला शटडाऊन घ्यायचा नाही, म्हणजे शटडाऊन घ्यायचा नाही की मुस्लिम बांधवांना त्रास नको. 23 आपलं मंगळवारी हा शटडाऊन घेऊन आपण वरच्या लाईनची ट्रायल घेतोय. ही ट्रायल मंगळवार बुधवार 2 दिवस चालणार आहे. ही ट्रायल सक्सेस झाली तर आपल्याला शनिवारी किंवा रविवारी, जास्तीत जास्त सोमवारपासून ही आपल्याला पाण्याची समस्या करंजवाड्यातून कायमची संपलेली असेल. 24/7 पाणी आपल्याला उपलब्ध होईल. हे जे आपल्या इथं झोनिंग केलेली आहे, झोन 1, झोन 2, ही झोनिंग सिस्टीम कायमची बंद होईल.
कारण आपल्याला MBRची गरज लागणार नाही. जी वरच्या पाईपलाईनने जे पाणी येईल ते डायरेक्ट आपल्या लाईन मधून 24 तास पाण्याचा उपलब्ध होईल. तरी जर पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 28 जूनला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आमदार साहेब स्वतः हा प्रश्न विधान भवनात मांडणार आहेत. तसेच उद्या गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे सुद्धा बैठक लावलेली आहे. ती साधारणतः दुपारी 1:30 वाजता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा ते MGPच्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहेत आणि 100% करंजाड्यात पाणी प्रश्न हा भाजप निकाल लावू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. आणि हा 100% आम्ही 30 जूनच्या आतमध्ये ह्याच महिन्यामध्ये आम्ही पाणी प्रश्न कायमचा निकाल लागू आणि करंजाड्याच्या जनतेला पाण्याचा प्रश्न येणार नाही. रस्ता जसा आम्ही मार्गी लावला, करंजाड्याचे पूर्ण रस्ते आम्ही एकदम सुजलाम सुफलाम एकदम तगड, आज रस्त्याला खड्डा नाहीये. आज येत्या साधारणतः दिवाळीच्या आसपास आपलं गार्डनचं टेंडरचं सुद्धा निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि जे करंजाड्यातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, गटर, पाणी, गार्डन, ह्या सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्हाला सरपंचांवर आणि आमदारांवर 100% विश्वास आहे आणि हे आम्ही करून दाखवू.